हॅलो एव्हरीवन. तर आज आपण सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम बघणार आहोत. तर सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम म्हणजे काय की ॲरेमधनं किंवा कोणत्या पण पर्टिक्युलर डेटा स्ट्रक्चरमधनं स्मॉलेस्ट व्हॅल्यू सिलेक्ट करायची आणि त्याला त्याच्या ॲप्रोप्रिएट पोझिशनवरती प्लेस करायचं. ओके, तर सगळ्यात सुरुवातीला आपण एक्झाम्पल घेऊयात की ज्यात आपण ॲरे लिहिलेला आहे. त्यात ॲरे एलिमेंट्स आहेत 4, 12, 8, 3 आणि 1. ओके, तर आता पहिल्या पासमध्ये आपण काय करणार आहोत की फाइंड द मिनिमम एलिमेंट अमंग ॲरे अँड स्वॅप विथ द फर्स्ट एलिमेंट. ओके, आता जो पण ॲरे दिलेला असेल त्याबद्दल काय कराल, मिनिमम एलिमेंट शोधाल आणि त्याला त्याच्या ॲप्रोप्रिएट पोझिशनवरती प्लेस कराल. ओके, आता आपल्याला जो पण ॲरे दिलेला आहे तो असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचा आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट एलिमेंटची ऑर्डर. ओके, आता मिनिमम एलिमेंट कोणता आहे, ओव्हरऑल ॲरेमधनं 1 आहे. तर त्याला काय करायचं, फर्स्ट पोझिशनचा जो पण एलिमेंट असेल, आता तो काय आहे 4 आहे, त्याच्यासोबत स्वॅप करायचं. ओके, आता हे आपण काय करू, पहिल्या पासमध्ये करू. म्हणजेच 4ला कुठे प्लेस करायचं, 1च्या जागेवरती, 1ला कुठे प्लेस करायचं, 4च्या जागेवरती. ओके, आता ॲरेला 2 वेने आपण स्प्लिट करणार आहोत. पहिला असेल जिथे आपण पहिला एलिमेंट प्लेस केलेला आहे सॉर्टेड. ओके, झालेला म्हणजेच कोणता, मिनिमम एलिमेंट अमंग द ॲरे, त्याला आपण सॉर्टेड सब ॲरे असं नाव देऊयात आणि पुढच्या ॲरेला अनसॉर्टेड सब ॲरे असं नाव देऊयात. आता पास 2चं जे पण इनपुट असेल ते काय असेल, पास 1चं आउटपुट. ओके, आता सगळ्यात आधी आपण पास 1मध्ये काय केलं की मिनिमम एलिमेंट कोणता होता, 1 होता, त्याला काय केलं, 4 सोबत स्वॅप करून घेतलं. ओके, आता पास 2मध्ये काय झालं की 12 नंतर जो सब ॲरे असेल अनसॉर्टेड सब ॲरे, त्याबद्दल परत काय करायचं, फाइंड मिनिमम एलिमेंट फ्रॉम अनसॉर्टेड सब ॲरे अँड स्वॅप विथ द फर्स्ट पोझिशन एलिमेंट. ओके, आता 12च्या पुढचा जो सब ॲरे आहे अनसॉर्टेड, त्यामधनं मिनिमम एलिमेंट कोणता आहे, 3 आहे. त्याला काय करायचं, अनसॉर्टेड सब ॲरेमधला पहिला जो एलिमेंट असेल तो कोणता आहे, 12, त्याच्यासोबत स्वॅप करून घ्यायचं. ओके, आता पास 2मध्ये काय की 3 आणि 12ला आपण काय करून घेतलं, स्वॅप करून घेतलं. ओके, म्हणजेच सॉर्टेड सब ॲरेमध्ये किती एलिमेंट्स आले, 2, ते कोणते, 1 आणि 3. ओके, आता अनसॉर्टेड सब ॲरेमध्ये किती एलिमेंट्स बाकी आहे, 8, 12, 4. ओके, आता परत इथे काय करायचं, अनसॉर्टेड सब ॲरेमधनं मिनिमम एलिमेंट फाइंड करायचं. ओके, मिनिमम एलिमेंट कोणता असेल, परत 4 आणि फर्स्ट पोझिशनचं एलिमेंट अनसॉर्टेड सब ॲरेमधलं कोणता आहे, 8, त्याच्यासोबत काय करून घ्यायचं, स्वॅप करायचं. म्हणजेच 4ला काय करायचं, 8च्या पोझिशनवरती प्लेस करायचं आणि 8ला 4च्या पोझिशनवरती. म्हणजेच 4 काय होता, मिनिमम एलिमेंट होता अमंग अनसॉर्टेड ॲरे. आता पास 3मध्ये काय होईल की एलिमेंट्स कोणते आले पास 2कडनं, 1, 3, 4 हे काय आले, सॉर्टेड सब ॲरेमध्ये आले. ओके, अनसॉर्टेड सब ॲरेमध्ये किती एलिमेंट्स बाकी आहे, 2, कोणते ते, 12 आणि 8. आता परत अनसॉर्टेड सब ॲरेमधनं काय करायचं, मिनिमम एलिमेंट फाइंड करायचा, तो फर्स्ट पोझिशनच्या एलिमेंटशी काय करायचं, स्वॅप करून घ्यायचं. म्हणजेच 12 आणि 8मधनं कोणता आहे मिनिमम एलिमेंट, 8 आहे, त्याला काय केलं आपण 12 सोबत स्वॅप करून घेतलं. ओके, आपल्याला 4th पासमध्ये काय भेटलं, ॲरे सॉर्टेड. अशा प्रकारे आपण ॲरे सॉर्ट केलेला आहे युजिंग सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम.